सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीमधून हटवले। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतं हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती। राहुल गांधींचा आरोप। निवडणूक आयोगानं कर्नाटक सीआयडीला सुद्धा माहिती दिली नाही। एका आठवड्यात आयपी ओटीपी ट्रेल द्या, माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देते असं मानू। राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान। राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधींना उत्तर। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा। शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यामधील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजय भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल, नवनाथ बन यांचा राऊतांना प्रत्युत्तर। तर महाराष्ट्रामध्ये फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकींचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलं। बन यांचा ठाकरेंना टोला। आशिया कप स्पर्धेमध्ये रविवारी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान भिडण्याची शक्यता। यूएईला हरवून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये प्रवेश। भारताविरोधात लढण्यासाठी पाकचं सौदी अरेबियाकडे लोटांगण। पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर स्वाक्षरी। दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान घाबरला। या घडामोडींमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू। देशहित जपण्यासाठी सरकार वचनबद्ध। पाकिस्तान आणि सौदी अरेबिया संरक्षण करारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया।